नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर। केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत योग्य त्या पद्धतीने योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सीरीज चालू केली आहे। आजचा आपला तिसरा भाग आहे। आज आपण बघणार आहोत टिश्यू कल्चरची रोपे शेतामध्ये आल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची आहे, हार्डनिंग कशा पद्धतीने व किती दिवस करायचे आहे, हे संपूर्ण व्यवस्थापन आपल्याला प्रॅक्टिकली पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी या सीरीज मधील सर्व व्हिडिओ व याचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर चला सुरुवात करूया। रोप आल्यानंतर त्याची हार्डनिंग आणि त्याची काळजी व्यवस्थित घेणं अत्यंत गरजेचं आहे। लक्षात घ्या, आपण कंदापासून लागवड करत नाही, टिश्यू कल्चरची रोप बुक करतो। ही रोप लॅबोरेटरीमधून पॉलीहाऊस व पॉलीहाऊसमधून शेडनेटमध्ये अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये योग्य त्या तापमानामध्ये व वेळोवेळी खत व पाणी देऊन काळजीपूर्वक वाढवलेली असतात। ही रोपे शेतात आल्यानंतर आपण त्याचा कशा प्रकारे सांभाळ करतो यावर आपलं उत्पन्न अवलंबून आहे। तुम्ही जर योग्य त्या पद्धतीने रोपांची काळजी व हार्डनिंग केली नाही तर लागवडीनंतर 8 ते 15 दिवसात रोपांची मर निश्चितपणे चालू होणार। एकदा का रोपांची लागवड केली की जोपर्यंत ही रोपे स्वतःच्या बळावर तुमच्या स्थानिक वातावरणामध्ये सेट होत नाहीत तोपर्यंत तुमच्या हातामध्ये काहीही राहत नाही। मग त्याला तुम्ही कितीही वेळा ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक, खत, मायक्रोरायझा असं काहीही ड्रेंचिंग द्या, त्याचा काहीही फरक पडणार नाही। रोपं मेल्यानंतर तूट भरून काढण्यासाठी परत रोपं मागवावी लागतात। ती वेळेवर मिळत नाही, मिळाले तरी 5-10 रुपये महाग मिळतात। रोपं थोडीफारच असल्यामुळं त्याचीही आपण काळजी घेत नाही, म्हणजे ती सुद्धा रोपं ज्यावेळेस आपण लागवड करतो ते निश्चित मरतात आणि जळून जातात। म्हणजे आधीच्या रोपांचा खर्च, परत मागवलेल्या रोपांचा खर्च, लागवडीनंतर ते जगवण्यासाठी म्हणजे पहिली रोपं जगवण्यासाठी, दुसरी रोपं जगवण्यासाठी त्याला जो खर्च होतो, ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक, खत, मायक्रोरायझा इत्यादीचं जे ड्रेंचिंग करतो, आणि एवढं सगळं करून सुद्धा 100 ते 200 रोपांचे कमीत कमी तूट शेवटपर्यंत राहते। आता याचं आर्थिक नुकसान किती हे थोडंसं लक्षात घेऊ। याच्यामध्ये जर 100 रोपं जाणार असतील, त्याची जर तूट शेवटपर्यंत राहणार असेल तर प्रत्येक रोप 20 रुपयाचं, म्हणजे 100 रुपयासाठी 2000 रुपये एक्स्ट्रा। त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड साधारणतः 300 रुपयाचं, मायक्रोरायझा टाटा रॅली गोल्ड सारखं 550 रुपयांचं, एखादं बुरशीनाशक याच्यामध्ये जाणारच 150 ते 200 रुपयांचं, खतं आणि ड्रेंचिंगचा जो खर्च आहे तो साधारणतः 1000 रुपये, लेबरचा खर्च 300 रुपये। आता ही जी 100 झाडं आहेत, या 100 झाडाला जर आपण धरलं की 25 किलोचा माल लागलेला आहे किंवा लागणार आहे भविष्यात, तर ह्या 100 झाडांच्या तुटीनुसार 2.5 टन उत्पन्नाची घट आत्ताच आलेली आहे। या 2.5 टनाला जर सरासरी 10 रुपये मिळणार असेल तर सुरूच्या लागवडीला 25,000 रुपयाचं नुकसान, आणि त्याच्यानंतर जो आपण खोडवा घेणार आहोत त्याच्यातलं 25,000 रुपये नुकसान, म्हणजे एकूण 50,000 रुपये उत्पन्नातलं नुकसान। हे सगळं टोटल जर गणित मांडलं तर 100 रोपांच्या तुटीमागं 50 ते 55,000 रुपयांचं कमीत कमी नुकसान आहे। ही रोपं जरी कशी बशी जुळवली तरी शेवटपर्यंत मागे पुढेच राहतात, वेळ वाया जातो, पैसा वाया जातो। आणि हे सगळं का, तर फक्त 10 दिवस रोपांची व्यवस्थित काळजी आणि हार्डनिंग व्यवस्थित आपण केली गेली नाही, त्याच्यामध्ये हायगाई केली। यासाठी स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं नियोजन देत आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघूया केळी रोपांचं हार्डनिंग स्टेप बाय स्टेप। पहिली स्टेप आहे की रोपं हार्डनिंग करण्यासाठी कमीत कमी 8 दिवस ठेवायचे आहेत आणि 9व्या दिवशीच लागवड करायची आहे। स्टेप नंबर 2, रोपं झाडांच्या सावलीखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, साड्या वापरून पूर्ण सावलीत किंवा पूर्ण उन्हात अजिबात ठेवायचे नाहीत। त्यासाठी 50% हिरवी शेडनेट वापरायची आहे। स्टेप नंबर 3, सकाळी 11 पर्यंतचं आणि संध्याकाळी 4 नंतरचं ऊन लागणं गरजेचं आहे। त्यासाठी रोज संध्याकाळी 4 वाजता आपल्याला शेडनेट काढायची आहे आणि सकाळी 11 वाजता ही शेडनेट परत बांधायची आहे। याच्यामध्ये असं होतं की सकाळ संध्याकाळचं ऊन या बाजूने त्या बाजूने येतच आहे की मग याची सगळ्याची करण्याची काय गरज आहे। मग एखादा शेजारी येऊन सांगतो की आम्ही तर असलं काहीच केलं नाही, ठेवा नुसतं गार झाडाखाली, काही होत नाही। लक्षात घ्या, 50 ते 55,000 रुपये तुम्ही झाडाखाली गार करायला ठेवणार आहेत का? एवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता का? स्टेप नंबर 4 बघायची आहे। याच्यामध्ये रोपांचे ट्रे आपल्याला सुटसुटीत ठेवायचे आहे। 2 ट्रेमध्ये आपल्याला 4 बोटांचं कमीत कमी अंतर ठेवायचं आहे। एकमेकांच्या बोकांडी चिटकून दाटीवाटीने रोपं ठेवू नका,
त्यांना मोकळी जागा द्या. याच्यानंतर स्टेप नंबर 5, याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन बघायचं आहे. पाणी फक्त एक वेळ संध्याकाळी 5 नंतर मारायचं आहे. पाणी योग्य त्याच प्रमाणात मारायचं आहे. जास्त झालेलं पाणी ट्रेच्या बुडाला जमा होतं आणि नंतर कंद सडायला लागतात. सुरुवातीला या बाबी लक्षात येत नाहीत. त्यासाठी मी इथं तुम्हाला पाणी किती मारायचं आहे हे सुद्धा प्रमाण लिहून देत आहे. एखादी 100 रुपयाची झारी विकत घ्या. 1000 रोपांमागं फक्त 50 लिटर पाणी मारायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पाणी मारू नका. रोपांचे ट्रे पाण्यामध्ये बुडवायचे अघोरी प्रकार करू नका. रोज संध्याकाळी पाणी मारताना आपल्याला यामध्ये खत फवारायचं आहे. फवारताना नोझलचा जो प्रेशर आहे तो आपल्याला सगळ्यात कमी ठेवायचा आहे आणि रोपांपासून थोड्याशा उंचीवरून फवारणी घ्यायची आहे की जेणेकरून कोवळ्या रोपांना या फवारणीच्या जोराच्या पाण्याचा मारा बसू नये. 1000 रोपामागे आपल्याला फक्त 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. याच्यामध्ये पहिल्या, तिसरा, 5वा व 7व्या दिवशी 10 लिटर पाण्याचं प्रमाण देत आहे. 10 लिटर पाण्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम 10 ग्रॅम, 13-40-13 30 ग्रॅम आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 5 ग्रॅम एवढंच खत देऊन 1000 रोपांवर ही फवारणी करायची आहे. खत फवारणी झाल्यानंतर 10 मिनिटांनी झारीने आपल्याला 40 ते 50 लिटर पाणी रोपांवर मारायचं आहे की जेणेकरून हे जे खत फवारलं आहे ते रोपांच्या पानांवर साचू नये. आणि जरी ते साचलं असेल तरी नंतर जे आपण 40-50 लिटर पाणी मारणार आहोत त्या पानामुळे ही खतं धुवून जातील आणि परत ती रोपांच्या बुडाला पडतील व खताचं ड्रेंचिंग सुद्धा होईल. अशाच पद्धतीने दुसरा, चौथा, 6व्या व 8व्या दिवशी 10 लिटर पाण्यासाठी आपल्याला 19-19 30 ग्रॅम घ्यायचं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट 20 ग्रॅम घ्यायचं आहे. खत फवारून 10 मिनिटं झाल्यानंतर परत 40 ते 50 लिटर झारीनं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी रोपांच्या पानांवर फवारायचं आहे. खत धुवून टाकायचं आहे की जेणे बुडालाही ड्रेंचिंग होईल आणि आपली रोपही स्वस्त राहतील. स्टेप नंबर 8, 7व्या व 8व्या दिवशी शेडनेट काढायचे आहे. रोपे 2 दिवस पूर्णपणे उन्हामध्ये ठेवायचे आहेत. ज्यावेळेस ही रोपं पूर्णपणे उन्हामध्ये असतील 48 तास 7व्या व 8व्या दिवशी, त्यामध्ये 1000 झाडामागे आपल्याला 100 लिटर पाणी घ्यायचे आहे. अगोदर आपण 1000 झाडामागे फक्त 50 लिटर पाणी घेत होतो. आता 1000 झाडामागे आपल्याला 100 लिटर पाणी मारायचं आहे. 7व्या व 8व्या दिवशी पूर्णपणे उन्हात हार्डनिंग केल्यानंतरच 9व्या दिवशी आपल्याला लागवड करायची आहे. लागवडीच्या वेळी लेबरकडून ट्रेमधील गट्टू फुटू नये म्हणून रोपे लागवडीच्या दिवशी आपल्याला पाणी द्यायचं नाही. आदल्याच दिवशी पाणी देऊन ठेवायचं त्याला संध्याकाळी. आता हा जो सर्व प्रोग्राम आहे या सर्व प्रोग्रामचा मी तुम्हाला इथं रिझल्ट दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा रोपांची वाढ कशा पद्धतीने झाली आहे. त्याच्यानंतर रोपांचा तजेलदारपणा बघा. त्याच्यानंतर रोपांमध्ये नवीन पानं फुटून आले आहेत आणि रोपांच्या मुळींचा विकास तुम्ही इथं बघू शकता.
आता ही जी रोपं आहेत ही सर्व लागवडी योग्य आहेत, यामध्ये आपल्याला कमीत कमी तूट होण्याचे चान्सेस आहेत। ही संपूर्ण माहिती व त्याची PDF तुम्हाला शेती उद्योगच्या WhatsApp चॅनलवर उपलब्ध असेल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही रोपांचं बुकिंग करण्यासाठी किंवा केळी लागवडीबद्दल इतर काही प्रश्न असतील तर या WhatsApp नंबरवर जरूर मेसेज करा। आज आपण इथेच थांबूया, भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत। धन्यवाद।